गुड मॉर्निंग. हां गुड मॉर्निंग. आता माझी तर देवपूजा झाली. मच्छर आलाच बघा म्हटलं. आणि धूप पण लावलेलं आहे. मी दिसतच नाही आहे. मुद्दाम तुला घेत नाही. हां ना मला मुद्दाम नाही घेत नाही. आणि आता वाजले 6:45. माझे सगळेच नाही झालेली कामं अजून. देवपूजा आता मी देव वगैरे धुतले, कारण मग मंगळवारी आणि गुरुवारी शुक्रवारी लईच वेळ लागतो ना. आता कपडे, आता यांचं चालू आहे देवपूजा. तर कर मी दाखवत माळा जपणार मग. हां तर मी इकडे कपडे माझे धुवायचे चालू आहे. अजून खूप अंधारच आहे ना. ते घुशीला आली गेले का रे तिथे? नाही. सात मस्त असं वाटतंय, प्रसन्न. आता कपडे धुवून घेते आणि मग नाश्ता बनवते. नाश्ता करते. नाश्ता स्वयंपाक झालेला आहे, पण फक्त ते भाकरीचे हे करायचं, बाजरीच्या भाकरीचे चुरमा बनवायचा आहे. तो तेवढा बनवते आता. असं हे झाल्यावर, कपडे झाल्यावर, आणि मग नाश्ता करून घेतो. तर आज संध्याकाळी बाजारला पण जायचं आहे. बघू, आज मंगळवारचा बाजार. रविवारी आणलं नव्हतं ना, कारण रविवारी भाज्या वगैरे तिथं नव्हत्या. पूर्ण सगळ्या घरात धूर झालेलं आहे. इथं असं ठेवलेलं आहे. तर छान वाटते मस्त असं. चला तर बाय, आवरूया. हा आता सगळी कामं आवरली. इकडे सगळं साफसूफ करून ठेवलेलं आहे. आता इकडे चहा ठेवला यांनी. आता चहा प्यायचा आणि मग हे जातील. नाश्ता वगैरे सगळं झालं. चिऊ पण होती नाश्त्याला. चिऊ गेली आता. आणि मग आपण आपल्या कामाला बसायचं. आता येते ती. आणि मग आवरून मग आपण आपल्या कामाला बसायचं. हे जातील. परत आज संध्याकाळी बाजारला जायचं आहे. मंगळवारचा बाजार असतो ना इथं 2 दिवस असते बाजार. एक शनिवारी असतो, तो खूप मोठा असतो शनिवारचा. आणि आजचा पण असतो, पण ते छोटा असतो. हे दुधामध्ये चायपत्ती कमी टाकली होती, तर मी आत्ता चायपत्ती टाकली. भांडली ते पण सांग. हां ना, मी भांडून टाकते. आता अद्रक टाकते. हे आलं मी नवीन होतं ना यांच्या इकडं. तर आमच्या इकडं कसं अद्रकला आलं म्हणते ना, आणि मी यांच्या इकडं अद्रक म्हणते. यांच्या इकडं कळतच नव्हतं आलं म्हणजे काय. आम्हालाच कळलं आलं. हा ना, काय आलं कळतच नव्हतं यांना काय. हसायचे मला. हे तर हात दुखतोय. हात कशाने दुखतो? घरून आलं टाकलेलं आहे मी. आलं. हा, यांना माहीत नव्हतं. यांना मराठी जास्त येत नाही ना जास्त. हो, तमिळ आम्ही. मग आलं हे सगळीकडे. हे अद्रक कोणीच म्हणजे मराठी शब्द आहे. नाही. तू बाजारी व्यावहारिक पण भाषा बघितली ना, तर आल्याचा भाव असा असतो. नाही, अद्रकचा भाव असतो आमच्या इकडे. तर तुमच्या इकडे नाही ते अद्रकचा भाव म्हणते. अद्रक लावायचे, अद्रक हे करायचे. हाय, आता माझं सगळं ऑफिसचं काम झालं. 6 वाजून आज लवकरच आवरलं, कारण आज मंगळवारचा बाजार असतो. इथं लई का मोठा नसतो, छोटाच बाजार असतो. तर आज बाजारला जायचं आहे, कारण रविवारी कसं भाजीपाला नव्हता आणला, कारण तिथं भाजीपालाच नव्हता रविवारी. तर म्हटलं मग आता घेऊन येऊ जाऊन, कारण डब्याला लागतेच ना भाजी. परत आपल्याला रोज संध्याकाळी शक्यतो काही लागत नाही, पण डब्याला तर लागतंच. तर त्यामुळे म्हटलं भाजी घेऊन यावं जाऊन. आता हे 6:30ला सुटतील, तर मग मी तिथंपर्यंत चालत जाईन. मग तिथून रिक्षाने किंवा बसने वगैरे थोड्या अंतरापर्यंत जाईन, तिथून परत आणि चालत जाईन. असं घेऊन यायचं. आता माझी देवपूजा वगैरे झाली, दिवाबत्ती वगैरे केली, आणि म्हटलं आता थोडा व्हिडिओ शूट करू, कारण सकाळपासून तर अजिबात काही झालं नव्हतं.
कारण ऑफिसचं काम आणि परत दुसरं एक यूट्यूब चॅनल आहे त्याचं पण थोडंसं हे करावं लागतं, तर ते पण केलं. आणि म्हटलं आता आपण आवरूया आणि निघूया. म्हटलं आता थोड्या वेळाने 6:15 वाजता निघते, म्हणजे 6:30पर्यंत 6:30 पावणे 7पर्यंत त्यांच्या ऑफिसपर्यंत मी जाते. तर मग तिथून मग ते येतील. 6:45 तरी वाजतच नाही, 6:30-10 मिनटं लागते असं. तर मग जाईन आता. आणि बाजारात बघू, रात्र असते ना त्यामुळे अंधार असतो, त्यामुळे काही दिसत नाही. इथं अगरबत्ती लावली ना तर धूर येतो इकडे, किती छान वाटतं ते. तर मग आता थोडा वेळ थांबते, बाहेरचं लाईट वगैरे लावते आणि मग निघते. चला दाखव रस्त्यामध्ये जर काही दिसलं ना. आता वातावरण शांत असं इतकं छान वाटतं ना रस्त्यावर, मस्त वातावरण बाहेर झालेलं असेल तर मी दाखवते. चला तर मग आपण बाजार करून येऊ आणि बघू मग काय काय आणतो आपण बाजारातून. आज काय भाज्या भेटत्या, शक्यतो भाज्या तर भेटतच नाही इथं जास्त. एक लाल माठ भेटतो आणि पालेभाज्या सांगते, लाल माठ असतो आणि मुळ्याची भाजी एक असते, मेथी शेपू एवढ्याच भाज्या भेटतात, बाकी दुसऱ्या काहीच भाज्या भेटत नाही. गावाकडे कशा भरपूर भाज्या असत्या ना. आणि वांगी एक असते, बटाटे आणि असं काही काय असतं. बघू आता आपल्याला काय काय भेटतं आणि आपण आणू. वांगी तर आहेत, वांगी सोडून दुसरं काय काय बघू, पावटा वगैरे भेटला तर घेऊन येऊ. चला बाय, आल्यावर भेटूया. ही पाहिला कशी भांडी मस्त. केवढीला आहे? नको एक पण दिवस टिकणार नव्हती, एवढं पातळ. त्यानंतर चिटकत बसावं लागतं. गोड असणार थोडे घ्यायचे. हा गावरान गाजर मिळते कुठलं या? तुला आवडत नाही, मला आवडत नाही ते. किती झाले? आम्ही आलो आत्ताच बाजार करून. बाजारात ते जास्त शूट करायचं झालं, जास्त म्हणजे केलंच नाही का रे. हा थोडं लक्षात, मेन म्हणजे लक्षात नाही राहत आमच्या शूट करायचं, कारण घ्यायचं सामान भरपूर असं ओझं पण असतं. त्यांची बॅग असते परत हे सामान, आणि मला काही बॅगा वगैरे घेता नाही येत, हात दुखतो तर त्यामुळं काय शूट करायचं झालेलं नाही. आता बघू आपण काय काय आणलेलं हे होते फ्रेश. आता 8:30 वाजत आले. चिऊ पण येईल आता, तोपर्यंत मी दाखवते काय काय आणले. चिऊच्या आवडीची केळी आणल्या म्हणून तिला लावून दिले बोलवायला, येईल आता ती. आता मी दाखवते तोपर्यंत. काय तू आल्यावर दाखवूया, मोबाईल धरायला मिळेल. चालेल ठीक आहे, तोपर्यंत मी साहित्य काढून ठेवते. हे आले की दाखवू आपण काय काय आणलं ते बघू. हाय, असं आता आमचं आवरलंय. आम्ही आता भाजीपाला घेऊन आलो. चिवला केळं आवडतले. हे जर चिव डिम्माला केळी आणली, डिम्माला आवडते. काकापाशी बसा. आणले आपण. गाजर छान आहे. बसा बसा बसा. बॅक कॅमेराने दाखव. बसा काकापाशी बस की. बस अच्छा बाबा, थोडं थोडं खाऊ घाल तिला. आमची आता भाजी वगैरे. मंगळवार आणि शनिवार बाजार असतो इथं. आता आम्ही मंगळवारचा बाजार केला, कारण की थोडा जवळ आहे आम्हाला.
हे फुलगोबी आम्हाला किती रुपयात मिळाला? 30 रुपयाला. 30 रुपयाला. खूप मोठा मिळाला वगैरे. केवढा मिळाला 30 रुपयाला? पायनॅपल आणले. पायनॅपल आणले, कट करूनच आणलंय त्याच्याकडून. केळी आणली. कोथिंबीर पण खरं छान मिळाली. 20 रुपयाला होती वाटतं ती. 20 रुपये. हा 20 रुपयाची. शेपू आणला. शेपू मला खूप आवडतो. आणि करेला, भेंडी भरपूर दिवसानंतर आणली. हा तब्बल 6-7 महिन्यानंतर. नाही आपण आणतच नाही भेंडी जास्त. 1 वर्ष झालं असं मला असं वाटतं. आणि ही मिरची तिखट छान. आता ठेचा बनवत आहे. आज बनणार ठेचा. बंड म्हणजे तू तळून दे, मिरच्या भाजून दे. खा, तसं तोडून नाही टाकायचं खाली सगळं. ते मी टाकलं ना तेवढं, तिला वाटलं तसं टाकायचं. हे असं. गावरून गाजर मिळाले, मग घे म्हटलं. आणि गोड असतं, याला चव असते. पावटा. फ्रंटने दाखव चिव काय खाते. खाते गाजर, खाते. खाऊन दाखव. खाव, चाव चाव कर. हे खा. चाव चाव चाव. आंबट ज्यूस करून देऊ तुला. खाय खाय, चाव चाव. कोण काय असे गाजर खाता येते डिम्म. हाय कर. हाय हाय. तसं नको करू. चाव चाव कर. असला तर बरं. आणि कणीस पण आणलेलं आहे. भेंडी आता सगळं साफ करून ठेवायचं. घेऊन खावा रे, हे पण खावा. हे कर, बंद कर, कॉल येतोय. चिवला मी केलाय ज्यूस. चिव काय पिना झाली, डायरेक्ट खाती ती नॅचरल पद्धतीने. तिला नको ज्यूस. झोपली IT मध्ये बसली. ते सोड. काय छान आहे, छान आहे. हे असं ज्यूस केलं तिला मी करते. या दोघांना काही नाही काम. मला हे सगळं साफ करून ठेवायचं आहे. आता हे भेंडी वगैरे आणली अशी. चिवला आंबट गोड असं, गोड नाही पण आंबट लय आवडतं. आता बरोबर 9:30 वाजले. आता आमचा सगळा भाजीपाला वगैरे सगळा साफ करून झाला. कोथिंबीर आणि शेपू वगैरे. आणि इकडे ही खरडा बनवायची चालू आहे. यांची रेसिपी छान बनवते. सांगितलं ठेसा. आमच्याकडे खरडा म्हणते ना. ठेसा. आणि इकडे दूध ठेवलेलं गरम व्हायला. इकडे असं बाकी छान बनवत आहेत. हो, माझ्या हातात चव ठेसा. नाही मला कंटाळा आलेला. मग तेच म्हणलं, ठेसाला काय चव असते. कसंही बनवा छान असतं. मग तिखट असते. छान मिरच्या भेटल्या बाजारात ना. तिखट भेटल्या. तर आता बघू. या मीडियम तिखट, याच्यापेक्षा तिखट लावून घे. तेल टाकते. थांब जरा, उडायच्या. नाही ते भाजले. मग दाखवू का? एक झाकण काहीतरी दे. ते त्याच्यावर ठेवतो आपण, ते तव्यावर त्याच्यावर. हे जरा आता मस्त ते उडेल. आधी टाक ते टाक. बाकी 9:30 वाजता ठेचा पण लोक काय म्हणतील आम्हाला. चला बघूया झाला का नाही. तर मस्त कोथिंबीर हिरवीगार छान आहे. कोथिंबीर आणलेली कोथिंबीर. हा आत्ताच आमचं जेवण वगैरे झालं. खूप वेळ झालेला. आज 10:30 वाजलं.
तर जेवण झालं, हे कचरा टाकायला गेलेले आहे. कारण जे आता खरकट पाणी वगैरे असतं ना, मग तिथं कुत्रे वगैरे असतं, मग त्याला भाकरी वगैरे एखादे शिल्लक वगैरे राहिलेले असेल तर थोडीफार मग ते आम्ही टाकतो. मग ते आता हे टाकायला गेलेलं आहे. मी अजून इथंच बसलेले जेवून. आता भांडी घासते, 10:30 वाजले. तर आपण उद्या भेटू. आता बंद करते व्हिडिओ. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. तर बाय, गुड नाईट.